दरम्यान निवडणुका जिंकण्यासाठी लाडकी बहीण योजना आणल्याचा आरोप एकनाथ खडसेंनी केला। तर आनंदाचा शिधा लाडकी बहीण योजनेमुळेच आमचं सरकार निवडून आलं, त्यामुळे या योजना बंद होणार नसल्याचं शिवसेनेचे आमदार आणि मंत्री भरत गोगावलेंनी म्हटलंय। निवडणुकीच्या कालखंडामध्ये या सरकारने अनेक आश्वासनं दिले। लाडक्या बहिणींनाही आज 1500 रुपये देत आहात, त्याच्यामध्ये 2100 रुपये आम्ही तातडीनं देऊ असंही सांगण्यात आलं। परंतु आता 2100 रुपये त्यांना प्रतिमाह देण्यासाठी सरकार टाळाटाळ करत आहे। शेतकऱ्यांना कर्जमाफीच्या संदर्भामधलं आश्वासन दिलं, पण कर्जमाफीचा विषय मी विधानसभेमध्ये मांडला, सरकार त्याला डोळेझाक करत आहे, त्याला प्रतिसाद देत नाही आहे। मग घोषणा करायच्या, निवडून यायचं आणि जनतेला फसवायचं। 36,000 कोटी लाडक्या बहिणींना द्यायचे आणि बजेटचे तूट 40,000 कोटीपर्यंत वाढवायची। मला वाटतं की हे आर्थिकदृष्ट्या योग्य नाही आहे। लाडकी बहीण सगळ्या या सगळ्या गोष्टींमुळे सरकार आलेलं आहे, त्यामुळे त्याला खात्री ठेवायची काय लागणार नाही। त्याचा विचारात घेऊन आहोत आणि तोही आता पुढे येणारा गणेश उत्सवाचा सण असेल, दिवाळीचा असेल, त्यावेळेला तो दिला जाईल। आम्हाला फोकस होता लाडक्या बहिणी आणि तो आम्ही पूर्ण केलेला आहे, कारण त्यांना आता परत या वर्षाची 36,000 कोटी रुपये तयार करून दिल्यात। म्हणजे आपल्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी जे काय सांगितलं ते पूर्ण। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।